पाण्याची कमतरता हे ग्रामीण भागातील समस्यांचे मुख्य कारण आहे। आकडेवारीनुसार भारताचा 68% अधिक भाग दुष्काळग्रस्त आहे आणि हवामान बदलामुळे हे बिघडत चालले आहे। पाणी टंचाईचा परिणाम शेती व पशुधनावर होतो आणि महिलांना लांबून पाणी आणावे लागते। यामुळे मुलांना त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी शाळा सोडावी लागते आणि मजुरी करावी लागते। यामुळे ग्रामीण कुटुंबांवर मानसिक, भावनिक आणि आर्थिक परिणाम होतो। एक समुदायाने प्रेरित अशी पद्धत आहे जे पृष्ठभागावरील पाणी साठवण वाढवते आणि जिथे हायड्रोजिओलॉजिकल दृष्ट्या पाणी व भौगोलिक दृष्ट्या योग्य आहे तेथे भूजल रिचार्जला प्रोत्साहन देते। आधीच अस्तित्वात असलेल्या सामुदायिक तलाव आणि पारंपरिक जलाशयांचे पुनर्जीवीकरण करून हे केले जाऊ शकते। हे मॉडेल किफायतशीर आणि वेळ वाचवणारा आहे, जे पंतप्रधानांच्या पाऊस जिथे पडतो तिथे पकडा, जेव्हा पडतो तेव्हा पकडा या आव्हानावर आधारित आहे। सदर मॉडेल आणि ते कसे काम करते हे समजून घेण्यासाठी पुनर्जीवीकरणाच्या आधीची आणि नंतरची परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे। तुम्ही बघू शकता, वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्याचे ओघ आपल्यासोबत गाळ आणते। ते जलाशयांमध्ये साठते आणि पाणी धरून ठेवण्याची त्यांची सुरुवाती क्षमता कमी करते। पावसाळ्यात पाऊस पडतो तेव्हा जलाशयांमध्ये फारच कमी पाणी साठते आणि यापैकी बहुतेक जलाशय उन्हाळ्यापर्यंत पूर्णपणे कोरडी होतात। भूजल गळती कमी आहे, तसेच विहिरींचे रिचार्जही कमी आहे। जेव्हा जलाशय क्षमतेनुसार भरते तेव्हा पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते आणि गाळ साठल्यामुळे ते वाया जाते। शिवाय पावसाळ्यानंतर शेतकरी सिंचनासाठी मर्यादित पाणी काढू शकतात, ज्यामुळे त्यांना फक्त एक पीक चक्र घेता येते। या परिस्थितीत भूजल साठ्यांवरील अवलंबित्व वाढते, ज्यामुळे विहिरींच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने घट होते। जानेवारी ते मार्च पर्यंत जलाशय पुन्हा कोरडे पडतात, ज्यामुळे भूजल पातळीवर परिणाम होतो। मात्र तलावाचे पुनर्जीवीकरण करणे हा एक योग्य पर्याय आहे। चला याला तपशीलवार समजून घेऊया। जलाशयाचे पुनर्जीवीकरण करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने उन्हाळ्याच्या महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी होते। या मॉडेलखाली जलाशयाला पुनर्जीवीकरण करण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे खोदकाम यंत्राचा वापर करणे, जे जलाशयातून गाळ काढून ट्रॅक्टर ट्रॉलीवर टाकतात। या मॉडेलचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी आणि समुदाय जलाशयांमधून सुपीक गाळ या ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे काढतात व स्वखर्चाने त्यांच्या शेतात पोहोचवतात। गाळ वाहून नेण्यासाठी पुरेशी ट्रॉली रांगेत उभे आहेत का हे सुनिश्चित करण्यासाठी NGO आणि ग्रामपंचायती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। त्यांच्या शेतांमध्ये सुपीक गाळ वापरल्याने शेतकऱ्यांना खूप फायदा होतो आणि जलाशयाचे पाणी साठवण्याची क्षमता वाढवून ते अधिक खोल केले जाते। जे गाळ सुपीक नाही असे ठिकाण ग्रामपंचायत आणि समुदाय विविध बिगर कृषी संबंधित कामासाठी काढला जातो। एकदा जलाशयाची गाळणी झाली आणि ती खोल झाली की पावसाळ्यातील सर्व पाणी साठवता येते। सकारात्मक गळतीमुळे भूजल पातळी वाढते आणि जलाशय पूर्णपणे पावसाच्या पाण्याने भरला जातो। परिणामी जलाशयाच्या सभोवताली विहिरींच्या पाण्याच्या वाढलेल्या पातळी स्पष्ट दिसते। या व्यतिरिक्त जलाशयाची दीर्घकालीन टिकाव लक्षात घेऊन जलाशयाच्या सभोवताली वृक्षारोपणाला प्रोत्साहन देता येते। जेव्हा जलाशय भरतो तेव्हा त्याचा परिणाम लगेच दिसून येतो। शेकडो गुरेढोरे आणि इतर प्राणी जलाशयात गर्दी करतात। गाळ वापरण्याचा आणि पाण्याची उत्तम उपलब्धतेचा शेतकऱ्यांना फायदा होतो, ज्यामुळे त्यांना नवीन पिकांसोबत प्रयोग करण्याचा आत्मविश्वास मिळतो। ओलाव्याचे प्रमाण जास्त असलेल्या गाळ वापरल्याने परिणामी पिके अधिक निरोगी, उंच आणि अधिक वैविध्यपूर्ण असतात। रब्बीमध्ये शेतकरी दुसरे पीक चक्र देखील घेऊ शकतात। अशा प्रकारे जलाशयांचे पुनर्जीवीकरण गावांवर परिणामकारक आहे, ज्याने जलसुरक्षा सुधारते आणि ग्रामीण उपजीविका वाढते।